नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। अधिवेशनाआधीच एकनाथ शिंदेंना मोठा झटका, यांचा तडकाफडकी राजीनामा। अशाच नवीन माहितीपूर्ण बातम्यांसाठी आत्ताच व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। अधिवेशनाआधी महायुती सरकारची पत्रकार परिषद होत आहे। या पत्रकार परिषदेदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे। बुलढाण्यातील शिवसेनेच्या जयश्री दीपक कायंदे यांनी पक्षाच्या पक्षप्रमुखाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे। त्यांच्या राजीनाम्यामुळे बुलढाण्यातलं राजकीय समीकरण बदलणार आहे। बुलढाण्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रकरणावरून वाद तापला। या प्रकरणावरून शिवसेनेच्या कायंदेंनी आक्रमक भूमिका घेतली। पुतळा प्रकरणावरून शिवसेना नेते डॉक्टर शशिकांत खेडेकर यांनी घेतलेल्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली। त्यांनी घेतलेल्या कथित भूमिकेबाबत नाराजी व्यक्त करत त्यांनी हा निर्णय घेतल्याचे पत्रात नमूद केले। जयश्री दीपक कायंदे यांनी लिहिलेल्या राजीनामा पत्रात त्यांनी म्हटलं आहे की एकतर्फी भूमिका घेतल्यामुळे समाजाबद्दल तिरस्काराची भावना दर्शविली गेल्याचा आरोप त्यांनी केला। त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणे योग्य नसल्याने त्यांनी स्पष्ट केले। पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा उल्लेख करत पक्षाने सर्वसमावेशक भूमिका घ्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। सामाजिक भावनांचा आदर राखण्यासाठी पदत्याग करत असल्याचेही त्यांनी सांगितले। माझा राजीनामा मंजूर करून मुक्त करण्यात यावे अशी विनंती त्यांनी केली आहे। कायंदे यांच्या राजीनाम्यामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चेंना मोठं जोरदार उधाण आलं आहे।